राज्य सरकारने विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत नवीन योजनांचा धमाका केला आहे, पण यामुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडल्याचे दिसून येत आहे। यापूर्वी सुद्धा अर्थ खात्याने वाढत्या खर्चाविषयी ओरड केली होती, आता पुन्हा असा दावा करण्यात येत आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने अनेक नवीन योजनांची घोषणा केली। लाडकी बहीण योजनेने लोकप्रियतेचा कळस गाठला, पण तिजोरीवर त्याचा परिणाम दिसून आला। यासह इतर योजनांमुळे अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे। खर्चाची गोळाबेरीज करताना राज्याचे अर्थ खाते मेटाकुटीला आले आहे। यापूर्वी सुद्धा वाढत्या खर्चाबद्दल अर्थ खात्याने रेड अलर्ट दिला होता। आता महसूल तोटा आणि नवीन आर्थिक जबाबदाऱ्यांची सांगड घालणे कठीण झाल्याचे अर्थ खात्याने कळवले आहे। क्रीडा खात्याच्या 1781 कोटी रुपयांचा स्पोर्ट कॉम्प्लेक्सच्या एका प्रकरणात हा प्रकार समोर आला। क्रीडा खात्यापुढे स्पोर्ट कॉम्प्लेक्सचा प्रस्ताव आला आहे, त्यावर अर्थ खात्याने 2024-25 मध्ये वित्तीय तुटीचा पाढाच वाचला। या आर्थिक वर्षात वित्तीय तूट 1,99,125 कोटी रुपयांवर पोहोचली आहे, तर महसुली तोटा हा 3% पोहोचला। सरकार नवीन योजनांमुळे आर्थिक दबावाखाली आहे, त्यामुळे राज्य सरकार अजून त्यात नवीन आर्थिक ओझे सहन करू शकत नाही। अर्थात अर्थ खात्याने कोणत्याही विशेष योजनेचे नाव घेतलेले नाही। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।